हॅलो, मी प्रतीक्षा आणि आठवणींचा पोस्ट बॉक्स या एपिसोड 3 मध्ये आपणा सर्वांचं खूप स्वागत करते. सर्वप्रथम आपणा सर्वांस गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचं हे पत्र एका खास विषयावर आधारित आहे आणि तो विषय नेमका कोणता आहे? चला तर मग जाणून घेऊया. आजचं पत्र आलंय गावाकडच्या वाड्याकडून. प्रिय श्रोत्यांनो, मीच बोलतोय. तुमच्या गावाकडचा वाडा. हो, मीच. जिथे तुम्ही लहानाचे मोठे झालात. पत्र लिहिण्याचे कारण आता अंगणात पाय ठेवला तरी एक भयान शांतता ऐकू येते. तुम्हाला आठवत असेल तर याच दिवसात म्हणजे गणपती, गौरी आणि इतर सणांच्या उत्साहाने मी अगदी चैतन्याने भरून पावायचो. बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी घरातल्या सर्वांची धांदल उडायची. परिवारातील एकोपा बघून आजी-आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळायचे. आई-काकीची मोदक बनवण्याची तयारी. बाबा-काकांच्या आवाजातील आरती अजूनही इथे घुमत आहे. गौराईच्या येण्याने तर घरात जणू नवीन वैभवच यायचं. तिच्या आगमनासाठी घरातील स्त्रियांची घाई गडबड चालायची. सारे सण अगदी उत्साहाने पार पाडले जायचे आणि बाप्पाला निरोप देण्याचा तो क्षण. त्यांच्या जयघोषाने दुमदुमणारं माझं अंगण. पुढच्या क्षणी लहान थोरांच्या डोळ्यातील अश्रूंनी माझ्या भिंती देखील ओलावायच्या. आज हे सगळं फक्त आठवणीत उरलंय. मला खात्री आहे तुमचं मन अजूनही माझ्याकडे धावतं. जेव्हा तुम्हाला तुमच्या गावाकडचं घर आठवतं. कारण मी फक्त माती, विटा, कौलारू यांचा वाडा नाही, तर मी तुमच्या मुळांचा आवाज आहे. तुमचं गाव, तुमचं घर अजूनही तुमची वाट बघते. कळावे तुमच्याच गावाकडचा वाडा.